महाराष्ट्र शासन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांच्यातर्फे 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जे उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती व कागदपत्र पडताळणी घेण्यात आली होती त्याच्याबद्दल एक अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांची मैदानी प्रक्रिया पार पडली व त्या प्रक्रियेमध्ये जे उमेदवार महिला उमेदवार व पुरुष उमेदवार जे पात्र व अपात्र झालेले आहेत त्यांनी यादी प्रदर्शित केलेली आहे। या यादीवरती जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी 26 मार्च ते 28 मार्च 10 ते 4 या कालावधीमध्ये घाटकोपर पश्चिम मुंबई मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड नारायणनगर नारी सेवा सदन रोड या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि ते सुद्धा प्रत्यक्ष हजर होऊन त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्यामध्ये कोणत्याही उमेदवाराचं ऑब्जेक्शन घेतलेलं ॲक्सेप्ट केलं जाणार नाही। त्याचबरोबर ज्या उमेदवारांना महिला पात्र किंवा अपात्र उमेदवार व पुरुष पात्र अपात्र उमेदवार यांची यादी पाहायची आहे त्यांना मी फक्त एक डेमो म्हणून सध्या जोडलेला आहे, परंतु जी यादी आहे ती मोठी असल्याकारणास्तव मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर पात्र आणि अपात्र महिला पुरुष उमेदवारांची यादी मी अपलोड केलेली आहे। ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन पात्र आणि अपात्र महिला व पुरुष उमेदवारांची यादी पाहून घ्यावी। त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्टसुद्धा मी अपलोड करणार आहे। त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व वेळोवेळी भरतीचे असेच अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन। धन्यवाद।